हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिट एज्युकेशन कन्सल्टन्सी. आज आपण बघणार आहोत बीएससी नर्सिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तुम्हाला 12th मध्ये किती मार्क तुम्हाला हवे आहेत बीएससी नर्सिंगचा काउन्सिलिंग करिता. ओके फ्रेंड्स, तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या आणि कम्प्लीट बीएससी नर्सिंगच्या काउन्सिलिंगसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके फ्रेंड्स, तो फटाफट आपण सुरू करू. तर बीएससी नर्सिंगसाठी तुम्हाला, जर तुम्ही ओपन कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरीचे स्टुडंट आहात, तर तुम्हाला 12th मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये 300 आउट ऑफ 135 मार्क असणे खूप जास्त आवश्यक आहे. जनरल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही आहात तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी 300 पैकी तुम्हाला मिनिमम 135 मार्क असणे तुम्हाला आवश्यक आहे. आणि जर तुम्ही SC ST मध्ये बिलॉंग करता तर तुम्हाला 120 मार्क असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकता. हे झालं तुमचं 12th क्रायटेरिया. त्यानंतर जर आपण बघू की सीईटी जर डिक्लेअर झालेला आहे, खूप खूप अभिनंदन सर्व लोकांना. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. मिनिमम जो क्रायटेरिया आहे तो आहे 50% ओके. जर त्याचा खाली जर तुमचे पर्सेंटाईल आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नर्सिंग मध्ये करता येणार नाही. ओके. आता असे विद्यार्थी जे क्वालिफाय झालेले आहेत ते आमच्याकडनं काउन्सिलिंग करून घेऊ शकतात, इन्फॉर्मेशन घेऊ शकतात, काय हरकत नाही. पण अशा विद्यार्थ्यांना जे क्वालिफाय झालेले नाहीत किंवा ज्यांनी सीईटीची बीएससी नर्सिंग सीईटी एक्झाम दिलेली नाही, त्यांच्याकडे आमच्यासाठी भरपूर छान ऑफर आहे. तर त्यांनी ऍज अर्ली ॲज पॉसिबल जे नंबर खाली दिलेले आहेत तिथे आम्हाला कॉन्टॅक्ट करावं. ओके. आणि फ्रेंड, चॅनलला तुम्हाला असंच इन्फॉर्मेशन मिळत राहणार. तर काउन्सिलिंग लवकरात लवकर सुरू होणार आहे. तर यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण गायडन्स देणार. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सवर नंबर दिलेला आहे किंवा स्क्रीनवर तुमचा जो नंबर आहे तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.